नमस्कार, मी सुनील क्षीरसागर। आज विधान परिषदेच्या निवडणूक पूर्ण झाल्यात आमदारकीच्या। तरी मी आज सर्वांना हात जोडून धन्यवाद देतो, ज्यांनी करुणा मॅडमला साक्षात आदृश्य रूपाने व उघड रूपाने त्यांना मतदान केले। त्याच्याबद्दल मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी धन्यवाद देतो। मित्रांनो, अगर करुणा मुंडे निवडून आल्या तर राजकारण आणि समाजकारण काय असतं मी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देईन। ह्या बीडचा विकास जर अमेरिकेसारखा केला नसता तर मी नाव बदलून ठेवलं असतं, कारण की चांगले माणसं सोबत आल्यानंतर विकासाची गंगा कशी असती ती दाखवून दिली असती। पण जिथं आपलं मतदान 2000वर 1000वर विकलं जातं, जवरक हा प्रकार होईल तोवरक विकासाची गंगा कधी हे होणार नाही। अमेरिकेला बी मतदान होतं, बाहेर देशात बी मतदान होतं, पण इंडियासारखं मतदान मी कधीच बघत नाही। मी आजपासून जेव्हापासून मला वोटिंगचा हक्क आहे तेव्हापासून मी कुणाच्या रुपयात मिंदा नाही, कारण की बाबासाहेबांनी, अण्णाभाऊ साठेंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी चळवळ काय असती, महात्मा फुलेंनी हे दाखवून दिलेलं आहे। इथं कसं आहे, जो आश्वासन देतो, मोदी साहेबांनी आश्वासन दिलं की मी पंतप्रधान झाल्यावर 2दा झाले स्मार्ट सिटी बनवून देईन। स्मार्ट सिटीचा अर्थ काय माहिती आहे का? अमेरिकेसारखी सिटी, जिथं रोड हे ते सगळं जरा 50-50 हजार जमा करा आणि बाहेर देशात फिरून या, एखादा ₹1,00,000 स्वतःचे खर्च करून। अगर मी म्हणतो ना, जर कधी मॅडम निवडून आल्या तर मी ती बी सोय करायला लावली असती। कशी माहिती आहे का? तुमच्याच पैशात, शासनाच्या पैशात, की प्रगतीपथावर नेण्यासाठी बाहेर देशाला विजेट दिले पाहिजे। हे ऐशोआराम करायला जातात बाहेर देशाला, महाराष्ट्राच्या फंडात, भारताच्या फंडात। समाजकारण काय आणि राजकारण काय हे मला चांगलं माहिती आहे। मी लहानपणापासून बघतोय मित्रांनो, कारण की चांगले माणसं जर तुम्ही तिथं निवडून नाही देणार तर तुमचा कधीच विकास होणार नाही। आज तुम्हाला पगारी काय, भाव काय हे तुम्हाला काहीच समजलं नाही हे राजकारणाचं। आणि एखादी स्त्री मुंबईसारख्या ठिकाणी येऊन, तिला बीडसारख्या ठिकाण निवडून करुणा मुंडे ह्यांनी, ज्यांनी स्वतःचा पक्ष उभा करून काही राजकीय हात नसताना त्यांनी बी फॉर्म काढून घेतला असता, त्यांना अपेक्षा असली असती तर। पण मी अजून तुम्हा मतदार जो खरोखर हुशार, ज्ञानी, बुद्धिवान आहेत, ज्यांनी हिऱ्यावर मतदान केले 6 नंबरला दाबून, परत एकदा मी त्यांचा धन्यवाद करतो। मी काय म्हणलो, अगर त्या निवडून बी आल्या तर तुम्हाला राजकारण काय आहे मी त्यांच्या माध्यमातून, त्या नवीन आहेत, त्यांना बोलण्याची त्यांची एक मनातली इच्छा आणि त्यांची करण्याची तळमळ हे ज्यांना विचारवंत माणसं आहेत त्यांनाच समजलं। त्यांची जो तळमळ आहे ना समाजाबद्दल, जनतेबद्दल, कारण की ते बाहेर राज्यात, बाहेर देशात फिरून आलेले हे त्यांना एक वाघिणीचंच रूप म्हणलं पाहिजे। पण बीडच्या जनतेला चांगल्या रूपाची आणि चांगल्या माणसाची गरज नाही। मी म्हणतो, अरे मोदीने तुम्हाला स्मार्ट सिटीचं आश्वासन देऊन, अरे रोड तर ते काँग्रेसच्या बी काळात झालते, हे जो रोड झालेले आहेत ना ते मान्यता काँग्रेसच्या काळात झालते। नदी जोडो, पर्कल जोडो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कल्पना आहे। कुणाला छक्के पंजे शिकवितात मित्रांनो? अजून बी तुम्ही सावधान व्हा, जग बदलायला लागले, आपण कोणत्या दिशेने चाललोत। अरे आपल्याला पगारी काय आहेत, आपल्या घरात साधं कूलर आणायचे म्हणले तर अवकात नाही तर चांगल्याच्या। आणि हे कशा पद्धतीने राजकारण आणि हे षडयंत्र चालू आहे हे समजायला पाहिजे मतदार बंधू भगिनीला। आता समजा 5,000 मी तर नाही, तुम्हाला 5,000 भेटले, 15 दिवसात खर्च होईल, पिऊच खर्च करता तुम्ही मटण मशीन खाऊन, मग 5 वर्ष काय करणार हो? त्यांच्याकडे यादी असती कुणाला पैसे दिलेत म्हणून, माहिती आहे का? येड्याचा खेळ नाही, त्यांच्याकडे यादी असती कुणाला किती पैसे वाटले, काय वाटले, नावासहित। मग जेव्हा तुम्ही काम घेऊन जातात ना, एखादं काम, आमचं साहेब आम्हाला अडचण आहे हॉस्पिटलला हे, तर मग हेच डॉक्टरला जाऊन सांगतात, हे करू नका, जास्त पैसे घ्या, ह्यांना जरा सत्वा। ह्याला राजकारण म्हणतात। आणि समाजकारण आणि राजकारणामध्ये खूप फरक असतो।
समाजकारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले, समाजकारण हे अण्णाभाऊ साठेंनी केलेले, लवजी वस्तादांनी केलेले, समाजकारण हे छत्रपती शाहू महाराजांनी, समाजकारण हे महात्मा फुले, ज्योतिबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची पत्नीचं नाव तर आवर्जून घेईन, कारण की त्या माता मावल्या नसत्या, त्याग करण्यात ते घडलेच नसते. तरी अजून बी तुम्हाला पुढचे संधी आहेत निवडणुकीच्या, नगर परिषदच्या, हे ते. अगर तुम्ही रुपये घेऊ नका ना, मी म्हणतो तुम्हाला 500 रुपये रोज आहे, त्याच्यातून 2-3 दिवस बुडविले तर काय फरक पडतो. मी त्यांचा प्रचार केला उघड, मी काय त्यांच्याकडून 1 रुपया घेतला का? जाऊन विचारा. मी माझ्या खर्चाने केलं, कारण की मला जाणीव झाली जेव्हा एक तळमळीतलं कुणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, आपण त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि खरोखर सांगतो, लय मतदान झालेलं आहे करोना मॅडमला. खरे जीवाचे असते ना त्यांना मतदान झालेलं आहे. जर त्या निवडून आल्याच तर मी तुम्हाला वचन देतो की बीड तालुक्याला अमेरिकेसारखं स्थान करून दाखवू. उद्योग क्षेत्रात MIDC कशी असावी, काय असावी. मी तर बाहेर देशात गेलेलं नाही, आणि पण ते बाकीचं काय हे नाही आहे सांगायसारखं. पण ह्याच्या पुढे बी निवडणुकी आहेत. चांगल्या माणसाला तुम्ही सहकार्य करा, अजून बी बदला, विचार करा ना. तुम्ही रोजाने जातातच ना. मग मला एक सांगा, तुमची ही 2 रुपयाची वस्तू आहे समजा, तांबे आहे, 2 रुपयाला 5 रुपयाला आहे, बरोबर का नाही? म्हणजे हे 5,000चं तांबे आहे समजा, 10,000चं तांबे आहे, आणि तुम्हाला कधी 2,000ला मागितला तर तुम्ही देतान का? नाही, किंमत वाढूनच मागतान ना. तर मग 25,000 मागा ना मतदानाला. प्रत्येक मतदानाला तुम्ही 25,000 मागा. एका घरात 1.5-2 लाख आले तर तुमचं वर्षभर कसं बी निघून जाईल. असं तरी काहीतरी करा मग, आणि त्यांचे 5 वर्ष निघून जातील. आणि मग आपल्या पैशाने रोड बनवत, आपण नाल्या बनवूत. अहो फंड इतका असतो ना, इतका फंड असतो आमदार फंडाला की तुम्ही जाणीवच करू शकत नाहीत. मोदींनी तुम्हाला स्मार्ट सिटीची कशी कल्पना दिली, कुणी काय काय दिलं. अहो 1,500 रुपये तुम्हाला भेटायला लागले म्हणजे घरात 4-5 हजार रुपये यायला लागले समजा महिन्याला. ते ठीक आहे बाबा, ते चांगली गोष्ट. मी त्याच्याबद्दल हे नाही की माता मावल्याला त्यांनी 1,500 दिला, पण इलेक्शन पुरतेच का दिले? त्या 1,500 रुपयाचं तुम्ही एक बीड जिल्ह्यासारखं तालुका अमेरिका केला असता. ते 1,500 एक महिलाला देण्यापेक्षा ज्या महाराष्ट्र शासनाने एक तालुकाचे रोड आणि घरं तोडून VIP घरं बांधून दिले असते, इतका फंड त्यांनी आज महाराष्ट्र कर्जात आहे. निवडणूक येण्यासाठी कुणाचे पैसे दिले? त्यांच्या घरचे पैसे नाही दिले, आपले पैसे तुम्हाला दिलेत. येड्यात काढले, येड्यात. आणि ह्याच्या पुढे मी चांगले हिडो टाकीत जाईन, ह्या राजकारणातले बी, समाजकारणातले बी, देवधर्मातले बी. तरी माणसं ओळखायला शिका. मी कोण्या पक्षात आजपासून पद घेतलं नाही, काही नाही. लवकरात लवकर त्या वरच्याच्या आशीर्वादाने मी छत्रछायाखाली असा एक झेंडा धरणार आहे, मनाने नाही, की त्या झेंड्याला कुणी हरवूच शकत नाही, अहंकाराने नाही. कारण की साक्षात रूपाने आणि अदृश्य रूपाने तिथं असे काही जॉईंट लोक होते की तुम्ही विचारच करणार नाही. आणि मग विकासाची गंगा वाहीन. अरे आपला देश स्वतंत्र होऊन बी आणि दुसऱ्यांचे देश स्वतंत्र होऊन तुम्ही पाकिस्तानला नाव ठेवतात. त्या पाकिस्तानमध्ये जाऊन रोड बघा, रोड आपल्या इंडियापेक्षाही भारी रोड आहेत, आणि तुम्ही काय त्यांना नाव ठेवतात? आणि नाव ठेवायचा अधिकारच काय आहे? त्यांचे ते जगत आहेत, आपण जगत होत. आपण आपलं खाऊन आपलं जगत होत. इथले जो तुम्ही म्हणतात गद्दार, काय करायचं? बोलायचंच नाही त्यांना. त्यांची सजा देणारं तेव्हा बसलेलं आहे ना. हे मतभेद कुणी केले? हे जातीवादीचे तंटे कुणी निर्माण केले? मग ते ओळखायला पाहिजे. तरी मी काही जास्त बोलत नाही. आणि जो हिऱ्याला मतदान केलं आदर्श रूपाने, आणि ह्यानी बी मी त्याला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही सत्याची बाजूला उभा राहिला. ज्यांनी मतदान केलं ते खरोखर सत्याच्या बाजूने उभा राहिलेत. तरी मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय भारत.